आग्रा जिल्ह्यातील संथा हे छोटे गाव. या गावात राहणाऱ्या 23 वर्षीय विकासचा विवाह दीक्षा हिच्याशी झाला. दीक्षा अवघी 18 वर्षाची होती. दोघेही जवान होते, तारुण्याच्या जोशात होते. नवयौवनाने बहरलेल्या दोघांनाही संयम उरला नव्हता, परिणामाची जाणीव नव्हती. जगावेगळे काहीतरी करण्याची, धाडस करण्याची मोठी उर्मी त्यांच्यात भरली होती. वास्तविक संसाराची जबाबदारी समजून घेऊन जगणे हे त्यांचे कर्तव्य होते. पण या नवथर वयात कर्तव्य, जबाबदाऱ्यांची जाणीव असणे तसे कठीणच होते. ते अत्यंत बिनधास्त आणि बेभान जगत होते. त्यांना समजावण्याची जबाबदारी साहजिकच विकासची आई म्हणजे दीक्षाची सासू ललिता हिच्यावर आली होती. ललिता उर्फ लालो ही सासू झाली असली तरी अजून जवान होती. तिला जवानीच्या गरजा समजत होत्या. मात्र या गरजा विकास आणि दीक्षा या दाम्पत्याने बंद खोलीत पूर्ण करून घ्यावेत अशी घरातील वडीलधारी म्हणून तिची अपेक्षा होती. मात्र विकासने ताळतंत्र सोडले होते. गावातीलच एका महिलेशी त्याचे अनैतिक संबंध होते. वयाने जास्त असलेल्या महिलेशी त्याचे संबंध आहेत हे दीक्षाला काही दिवसातच समजले. तसा तिला राग आला. तिने पतीसमोर हा विषय काढला. तेव्हा त्याने कोणतेही आढेवेढे न घेता आपले संबंध कबूल केले. ती रागाने फुगून बसली. तेव्हा तिला मिठीत घेत तो म्हणाला, "अग, आयुष्य एकदाच मिळते, मस्त जगायचं. म्हणून कसेही वागणार का? त्यात वाईट काय आहे? ती मला आधीपासून आवडते, तिलाही मी आवडतो, म्हणून आम्ही सुख घेतो, त्यात वाईट काय? मी आवडत नाही तर लग्न कशाला केले?" ती रागात म्हणाली. तेव्हा मिठी आवडत तो म्हणाला, "तू आवडतेस म्हणून तर लग्न केले. मग तरी दुसरी बाई कशाला पाहिजे?" तिने सवाल केला. तो निर्लज्जपणे म्हणाला, "घरचे खाऊन कंटाळा येतो, मग हॉटेलचे खाल्ले की चव येते ना?" "होय का? मग मला पण हॉटेलचे खाऊ वाटले तर खा ना, माझा फुल सपोर्ट आहे. लपवायचे काय त्यात? जवानीचा मजा आता नाही घ्यायची तर कधी?" असे बोलत तो तिच्या कोवळ्या स्तनांचे मर्दन करू लागला. ती नवयौवना होती. काही वेळातच ती उत्तेजित झाली. पाहता पाहता दोघेही विवस्त्र झाले आणि मनसोक्त शरीरसुखाचा आनंद लुटू लागले. नवऱ्याचे बोलणे ऐकून तिच्या एक वेगळाच उन्माद आला होता. तिच्या नजरेसमोर त्यांच्या शेतात काम करणारा कोवळा पोरगा फिरू लागला होता. मजूर असणारा 18 वर्षाचा नवतरुण त्यांच्या शेतात काम करत होता. शेतात राबताना घामाने भिजलेले त्याचे शरीर तिचे लक्ष वेधून घेत होते. पिळदार, टणक स्नायूंचा तो तगडा देह तिला खुणावत होता. पण ती संयम ठेवून होता. आता तिच्या पतीकडून परवानगी मिळाल्याने तिला लाजण्याचे काही कारण नव्हते. 2 दिवस कसे तरी काढले आणि तिने मनातील गोष्ट पती विकासला बोलून दाखवली. आता तो चिडणार असे तिला वाटत होते. पण तो तर खुश झाला. तिला म्हणाला, "शाब्बास, मला अशीच बायको पाहिजे होती. तू बोललीस का त्याच्याशी?" पतीच्या या बोलण्याने तिची भीड संपली. तिने मानेनेच नकार दिला. त्यावर तो म्हणाला, "पट त्याला, तू इतकी देखणी आहेस की तुला कोणीच नकार देणार नाही. तुमचे जमले की सांग मला, मी करतो व्यवस्था." पत्नीच्या व्यभिचाराला खतपाणी घालणारा हा नवरा किती नीच पातळीवर गेला होता हे दिसून येते. दीक्षाने त्या तरुणाबरोबर नजरेचा खेळ सुरू झाला. तो तरुणही तिच्या जाळ्यात अडकत गेला. शेतातील घर हे त्यांच्या भेटण्याचे ठिकाण बनले. आता न दीक्षा आणि तो तरुण दोघेही न एकत्र आले होते. चोरीछुपे त्यांचे प्रेमसंबंध फुलू लागले होते. पण मोकळेपणाने शरीर संबंध करण्यात अडचण येत होती. तिने हे पतीला सांगितले तेव्हा त्याने शेतातील घरात सगळी व्यवस्था करून दिली. एका रात्री तो एक बाई घेऊन आला तर दीक्षा आणि शेतातील मजूरही एकत्र आले. पती परस्त्रीसोबत तर पत्नी परपुरुषासोबत 2 शरीरसंबंधास तयार झाले. न लाजलज्जा सोडलेले हे तरुण जोडपे आता व्यभिचाराच्या विळख्यात सापडले होते. 2 खोल्यामध्ये दोघांचा व्यभिचार रंगात आला होता. पती पत्नीतच कसली ब्रीड नसल्याने त्यांना अडवणारे कोणीच न उरले नसल्याची स्थिती होती. त्यांचा हा खेळ आता राजरोस सुरू झाला होता. विकास आणि दीक्षा दोघांच्याही प्रेमप्रकरणाची गावभर चर्चा सुरू झाली होती. पण ते कोणालाच जुमानत नव्हते. एकमेकाच्या संमतीने त्यांचे अनैतिक संबंध सुरू होते. साहजिकच त्यांच्या या गैरवर्तनाची चर्चा गावात सुरू झाली होती. आपला मुलगा आणि सुनेच्या वर्तनामुळे गावात कुटुंबाची बदनामी होते. आपल्याला समाजातून हाकलून देतील अशी चिंता विकासची आई ललिता उर्फ लालो हिला सतावत होती. तिने अनेकदा सून दीक्षा हिला समजावून सांगितले, अनेक वेळा टोमणे मारले, टोचून बोलून पाहिले. मुलगा विकास याला समजावून सांगितले. मात्र दीक्षा व विकास हे दोघेही मौजमजा करण्यापासून परावृत्त होत नव्हते. त्यामुळे ललिता उर्फ लालो विचारात पडली होती. मुलगा आणि सून ऐकतच नसतील तर ते नसलेलेच बरे असे तिला वाटू लागले. त्या दोघांचा जीव घेतला ते या जगातच राहिले नाहीत तर आपली बदनामी होणार नाही असे तिला वाटत होता. हे सगळे तिने भाऊ रामबरन याला सांगितले. तेव्हा तोही तयार झाले. त्याने या कामासाठी नोकर चमन खान याला पैशाचे आमिष दाखवून सहभागी करून घेतले.
ललिता आणि रामबरन हे बहीण भाऊ प्लॅन करणार आणि त्याप्रमाणे चमन खानने पुढचे काम करायचे असे ठरले होते. गेल्या 2 महिन्यांपासून त्या दोघांना मारण्याचा कट रचला जात होते. योजनेचा एक भाग म्हणून त्यांनी विकास आणि दीक्षा यांना अपघात करून पाण्यात बुडवून ठार मारण्याचा प्लॅन केला, पण तो अयशस्वी ठरला. रामबरन याने गेल्या महिन्यात भाच्या